आवाजच नव्हता. आणि सत्संगाची दासीला काय जास्त करून श्रवण करायला भेटलं नाही विचार, पण दासीने राजपिताजींचे विचार थोडेसे ऐकलेत आणि त्यामध्ये राजपिताजी सांगत होते की विस्तार हा फक्त आपल्या स्वतःपासून सुरुवात व्हायला पाहिजे. आपण दुसऱ्यामध्ये विस्तार करायला जातो, पण आपण स्वतःमध्ये विस्तार केला तर आपोआप दुसऱ्यांना आपल्यामध्ये विस्तार दिसता येईल आणि प्रत्येक व्यक्ती सत्संगाला जोडली जाईल. सत्संगाची हाच आपला प्रयास करूया. सत्संगाची प्रेमाने बोला, सतीजनो प्रेमाने बोला. अर्धाच तर काही कोणाची केली नव्हती, पण यानंतर जुरे माताची सुंदर अशा गीत रूपाने आशीर्वाद प्राप्त करतील. तर नंतर गायत्री कांबळे यांची सुंदर अशा विचारासाठी प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. धन्य देवा तुमची करानी, धन्य देवा तुमची करानी, नारळाच्या कपानी. ओ धन्य देवा तुमची करानी, नारळाच्या कपानी. धन्य देवा
जशी दासी गायत्री कांबळे बंधू सुंदर अशा विचारांची सेवा घेतील. तदनंतर शिकवून आले सानिका म्हणजे भेटी सुंदर अशा प्रेमाने बोला. मी साथ संघाची मोठ्या प्रेमाने बोला. या साथ संघाची सद्गुरूची अशी कशी रहमत आहे. या कलियुगामध्ये साथ संघाची हा सांगा परमात्मा तुमच्या माझ्या जीवनामध्ये आहे. साथ संघाची जसं बाबाजी म्हणतात जिसकी मुक्ती जिसकी पूजा उसका ज्ञान जरूरी है. सगळे खाद्य पहले उस ईश्वर की पहचान जरूरी है. या साथ संघाची आज आम्ही ठामपणे सांगू शकतो साथ संघ ईश्वर आपण पाहिलेला आहे. साथ संघाचे सद्गुरू माताजींचं ध्यान होते की आम्हाला विस्ताराकडे घेऊन जायचं. साथ संघाची विस्तार कशाचा करायचा. कारण भौतिक जीवनामध्ये साथ संघाचा आम्ही विस्तार करत असतो. पण साथ संघाची अंतर्मनाचा विस्तार करणं गरजेचं आहे. जसं म्हटलेलं साथ संघाची जो अंतरात आहे ना साथ संघाची त्याचा विस्तार होणं गरजेचं आहे. जसं परवा जो आपला समागम झाला त्यामध्ये आदरणीय राष्ट्रपतींनी सांगितलं की आता आम्हाला चुनाव करणं गरजेचं आहे. साथ संघाची आम्हाला कुणाचा संघ करायचा आहे. साथ संघाची एक सुंदर स्किट होतं दासीने सेवादल रॅलीमध्ये पाहिलेलं की साथ संघाची एक महात्मा असतात आणि ते डिप्रेशनमध्ये गेलेले असतात आणि साथ संघाची त्यांना त्यांच्या कामाचं प्रेशर असतं. त्यांच्या माताजी त्यांना रोज घरी आल्यानंतर बोलत असतात की तुम्ही कामावरती लक्ष नाही आहे, बिझनेसमध्ये लॉस होतोय. आणि साथ संघाची त्यांचा जो मुलगा असतो तो सीईटीची परीक्षा देत असतो पण तो सारखा फेल होत असतो आणि त्याला त्याचं मन मोकळं करायचं असतं आई वडिलांच्या जवळ. पण त्यांच्या दोघांच्या प्रॉब्लेममुळे तो बोलत नसतो. म्हणजे साथ संघाची इतके त्रस्त झालेले असतात आणि त्यांचा एक मित्र असतो तो त्यांना मी सांगत असतो की तू निगेटिव्ह काही विचार करू नको, सगळं काही ठीक होईल. परमात्माने काहीतरी तुझ्यासाठी सुंदर असं काहीतरी थोडं प्लॅनिंग करून ठेवलं असेल. पण ते ऐकत नसतात. त्यांना ते वारंवार सांगत असतात की सत्संगला चल सत्संगला चल, पण ते सत्संगला पण येत नसतात. आणि साथ संघाची एक दिवस असंच ते जात असताना ते महात्मा काय करतात की त्यांच्या बायकोला दोष देतात, त्यांच्या माताजीला आणि बाहेर निघतात आणि त्यांचा एक मित्र असतो त्याला दारूचे व्यसन असतं आणि तो त्या महात्म्याला म्हणतो की चल म्हणतो माझ्यासोबत, की थोडीशी घेतली नाही की सगळं तुझं टेन्शन विसरून जाईल. पण साथ संघाची तो दुसरा जो महात्मा असतो त्याचा दोस्त असतो त्यांना सोडत नाही साथ संघाची आणि त्यांना योग्य मार्गावरती आणतो. म्हणजे साथ संघाची महात्म्याला सांगायचं होतं की आम्हाला चुनाव साथ संघाची कुणाचा संघ करणं गरजेचं आहे. आणि साथ संघाची सत्संगमध्ये आल्यानंतरच साथ संघाची आमच्या जीवनामध्ये ते दैवी गुण येतात. जसं साथ संघाची परवा एक माता बहिणी बोलल्या की साथ संघाची सत्संग आहे ना म्हटल्या की सत्संग म्हणजे आमची शाळा आहे म्हटल्या. आणि जी संत महात्मे आहेत माता बहिणी त्यांचे क्लासमेट आहेत आणि जे संत महात्मे मला विचार सांगतात माताजीचे आदेश होते त्यांना त्यांचा सिलेबस आहे. आणि कर्म जो आहे ना साथ संघाची सिमरन काय ना साथ संघाची आमचं रिझल्ट एक्झाम आहे म्हटले. साथ संघाची सद्गुरू हा आमचा एक्झामिनर आहे आणि जे कर्म आहे ना साथ संघाची ते आमचा रिझल्ट आहे म्हटले. तर या साथ संघाची एकच करूया की जसं साथ संघाची माताजीला विस्तार हवाय ना कारण साथ संघाची जोपर्यंत तिथं समर्पित होणार नाही ना साथ संघाची तोपर्यंत माझ्यामध्ये तो विस्तार येणार नाही. म्हणून साथ संघाची महात्मांनी सांगितलं ना साथ संघाची की आम्हाला स्वर्गवासी जीवनभर साथ संघाची ब्रह्मलीनावस्था प्राप्त करायची. माझ्यामधलं जोपर्यंत मी जाणार नाही ना साथ संघाची तोपर्यंत हा विस्तार अशक्य आहे. म्हणून या साथ संघाची दासीला पण तोच आशीर्वाद द्या की कोणतीही सेवा करत असताना साथ संघाची मनामध्ये तो कर्ताभाव साथ संघाची कुठे येऊ नये, कुठे साथ संघाची तो अहंकार साथ संघाची येऊ नये. जसं सद्गुरूचा ध्यान आहे ना साथ संघाची तसं जीवन जगावं. कारण साथ संघाची महात्मा सुंदर एका स्किटमध्ये दाखवलं साथ संघाची की जर अंतरंगामध्ये साथ संघाची तो त्या फिलिंग असतील त्या भावना नसतील ना साथ संघाची तर मी मशीन सुद्धा डिटेक्ट करतं साथ संघाची मी मनापासून बोलावलोय तर असंच बोलावलंय. तर या साथ संघाची चिंतन करूया की आमची तर अवस्था तशी नाही ना साथ संघाची दासीला पण तोच आशीर्वाद द्या की दासी बोलण्यापुरतं न राहता साथ संघाची हे मिशनचा प्रचार आहे ना साथ संघाची हा आमच्या कर्मातून दिसावा. जसं सद्गुरूला अपेक्षित आहे ना साथ संघाचं जीवन करावं. साथ संघाची मोठ्या प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. दासला असं वाटतंय कदाचित चुकीत पण असू शकेल पण जरा आता प्रचार जरा सांगली समाजाला काय सेवा करावी, कशी सेवा करावी, कसे आदेश होते जसं महात्म्याचे येतात त्या पद्धतीने सेवा करावी ह्याविषयी विचार असावे. दास एक अनुभव सांगत तुमच्या समोर की पहिलं व्हायचं कसं की मोठीला आदेश दिला की पहिला आम्ही तर्क लावायचो मुला काय त्यांच्या फायद्यासाठी हे आदेश देतात त्यांना मानपानात आनंद दिला असं म्हणत होतो बरं प्रेमाने बोला. आणि जरा आता जरा
दंगा जरा कुठेतरी वळवळ होते तिकडे जरा थांबले तर बरे होईल, कारण आपण संघटमध्ये बसलेलो आहोत. आणि मुख्य आदेश दिला की मी म्हणणार काय करते मी आपलं उगाच आपल्याला लादायचं काम करतात, खाली आम्ही काम करतोय आपण कसे, हा एक अहंकार होता. आणि असं बरेच वर्ष चालायचं, भारत पाकिस्तान असल्यामुळे आमचं असायचंच बऱ्यापैकी. तिरुपतीजी महाराजांनी काय तुम्ही संचालनात्मक काय सांगायला आम्ही बरोबर आम्ही हे सांगायचे विरुद्ध कसं करता येईल आणि माझं कसं सत्य आहे हे दाखवणं कसं येईल आणि ते कसं त्यांना बसवता येईल, या तिन्ही गोष्टीच मी काळजी घेत होतो. हा माझा असणारा एक अहंकारच होता. प्रेमाने बोला. ज्ञानात कसं बसवायचं आणि त्याला पुढच्याच्या कसं विरोधात बसवायचं आणि त्यांना बोलायला यायचं, मला बोलायला यायचं, मी बरोबर ते बरोबर कसं हे कसं माझं सत्य आहे मुलीम संचरित आधीचे हे कसं खोटं आहे याची तत्त्वज्ञ काळजी आवश्यक घेत होतोच. प्रेमानं बोला. असं आपण मी घेत होतो म्हणजे ते कोणतं घेत असणारच आहे हे पण सांगतो एका लपवाची गोष्ट. मग असं कित्येक गोष्ट चालू करता शेवटी माताजींनी रोहाणी आणि इन्सानी जो 75वा समागम झाला त्यानंतर एक गोष्ट लक्षात आली, आपण जे करतोय ते एक प्रकारे चुकीचं. जरी माझं बरोबर असेल तरी जी बोलण्याची भूमिका जी आहे ना माझी ती चुकीची. कारण विनंती माझा सांगणं सत्य म्हणजे बेवशोजी म्हणायचे सच का पैगाम देना हो तो येऊ दिया करे मकसद भी हो गया लेकिन दिन ना का दीजिए. सत्य अशा पद्धतीने सांगा की पुढच्याचं मन दुखलं नाही पाहिजे पण काम मात्र झालं पाहिजे. मग ठरवलं त्यानंतर आपण आता काही जरी मुख्य तिरुपती महाराजांनी आदेश दिला पाळायचं काम करायचं, त्याने जरी आपल्याला आपण उलट बोलायचं. प्रेमाने बोला. जरा लक्ष द्यायचं असं महत्वाचं आहे काही लोक देखील लक्ष देऊन हे महत्वाचं आहे की ज्ञान ज्ञानेश्वरी ओवी नंतर येईल ते एवढं पण आपल्या डोक्यात चालतं मला माहिती आहे. फक्त एवढंच म्हणजे काय माझा विचार सुद्धा झाले कोण अंमलबजावणी करते आणि आहे तसं माझं तसं पुढंच असते. लक्ष देऊन आहे. प्रेमाने बोला. आता म्हटलं की काय बोललं तरी आपण काय उलट बोलायचं आणि खंबरेश्वरी कार्यक्रम घ्यायचा होता त्या महात्म्याने मला पण केला की महाराज बोलतो महात्मा बोलून द्या असं म्हणजे दुर्गावरती झालं त्यानंतर कार्यक्रम घ्यायचा झालं. मी प्रसाद महाराज आम्ही आगापणा करायचं त्यात फोन केला इकडे कोणगाव आदेश घेतलाच नाही आणि महात्मा पण फिक्स करून द्यायला आणि पुन्हा पण मुख्य कोण झाला असा महात्मा फिक्स करायचा मुख्य म्हणजे तुम्हाला कोणी सांगा तुम्हाला कोणी फिक्स करायचं तुम्हाला आधी दिला कोणी म्हणजे कट केला आणि म्हणजे काय असंच असते म्हणजे याचं काय तर आणि मुंबईमध्ये गेलो सत्संगमध्ये आणि मुख्य ठरवत असतो मुंबई सत्संगमध्ये यांना झापायचं पुढे बघा. आणि मी तर ठरवून आलो की काय आपण त्यांनी काय बोललं तर आपण काय बोलायचं नाही. आता सत्संग संपली भरलेली 2-250 मुखशी ती संघर्ष वगैरे असे प्रसंग उठले मुखी आमचे मुखी आमच्या इकडे बोललं काय सगळ्या वेळेस आपल्याशी बंधू काय खाली ठेवत प्रेमाने मला असा धपला सांगतो तुम्हाला माझ्या आयुष्यात कोण बोललं नसेल কিন্তু मुखी संचालक बोले असं मी मात्र एक गोष्ट केली मान खाली घातली ती मान वर केली नाही. माझ्या स्वभावानं जर मी दगडाचा स्वभाव आणि धारण केला असता की हे काय सांगितलं उलट नेहमीप्रमाणे बोलला असतो तर मात्र मी नसतं मान खाली घातली. आता म्हणतो की थांबते का नाही मित्र थांबते का नाही मी मुख्याला त्याचा हवं म्हटलं महागाचा काय जरा म्हटलं कारण मला जाणीव माझा अपमान व्हायला होता आणि मन म्हणते आतापर्यंत एवढ्या महापुरुषांनी मान दिले आता तुला बरं अपमानाचा अपमान असं मन पण म्हणते. अशा पद्धतीने ते एवढं सहन केलं ते सहन केलं तर आजपर्यंत सांगतो तुम्हाला मला विचारशिवाय मुख्य संचालक कुठेच काढू प्रेमाने मला मी माझा गाढपणा स्वभाव टाकल्यानंतर मी जेव्हा प्रेमाचा स्वभाव धारण केला कुठल्याने पण प्रेमाचा स्वभाव धारण केला. म्हणून या लक्षात घ्या की मुख्य संचालक महात्मा लक्षात ठेवा आपण मी माझ्याकडून काय येणार आहे मला पण काय माहिती मी येणार आता बोलतो प्रेमाने बोला. काय मला काय माहिती मुख्यचं पुढं काय असं पण काय नाही कारण इकडे पिढी आमच्याकडे फिर आहे पण एक मुख्य असले कुठला अधिकारी असू दे किंवा कोण असू दे मुख्य हे पद देतात संचालक पद देतात ना हे गुरुनं काहीतरी करून दिलं. गुरु आपण म्हणतो की लोकांना मला काय मागचं चालतो पुढचं चालतो ना त्यावेळी हे पद देताना त्यांना त्याची योजना केलेली असते काय नसतं त्याला ह्याला द्यायचं म्हणजे काय इकडे काय काम करून घ्यायचं काय आपल्याला काय माहीत नसतं. म्हणून त्या पदावर बसलेला महात्मा असतो ना ते गुरुनं बसलेला महात्मा असतो आणि प्रमाण आहे की ज्यांना गुरुने ज्याचा स्वीकार केला ना त्याचा आपण तिरस्कार कधी करायचा नसतो. गुरुने त्याला स्वीकारला म्हणून त्यांचे जे इकडे पुढे वर्षभरचे आदेश येते त्या पद्धतीने आपलं जर व्यवस्थित जर झालं तर आपलं कल्याण अजिबात प्रेमाने बोला त्याचं कल्याण अजिबात नाही. मी जसं माझा दगडा
स्वभाव 10 वर्ष धारण केला होता. 10 वर्ष आनंद आला नाही. मी ज्यावेळी माझा स्वभाव टाकला त्यानंतर म्हटलं मी प्रेमा स्वभाव झाल्यानंतर पुढचा कसला स्वभाव झाला. बरोबर प्रेमाने बोला. तसा आपला स्वभाव टाकायचा आणि भगवंताचा स्वभाव धारण केला तो बरोबर. म्हणून या दया करा कृपा करा. आताच तर केल्याप्रमाणे सानिका मिरजेबेनजी सुंदर अशा एक रूपातून आशीर्वाद प्राप्त करते. त्यानंतर बाळासाहेब मिरजे महात्मा विचारासाठी प्रेमाने बोला. सात संगत प्यार से कहना हे सारे जग में आया मेरा सतगुरु निराला. हे सारे जग में आया मेरा सतगुरु निराला. सर्वजण प्रेमाने बोला. जशी अर्थास केली बाळासोर वेळचे महात्मा सुंदर अशा विचारांची सेवा घेते. तदनंतर ज्ञानेश्वर बेडगे महात्मा सुंदर अशा विचारासाठी प्रेमाने बोला. सर्वांनी बोला.
संत जन प्रेमाने बोला. सद्गुरुपाद प्रगट झाली, माता माऊली ज्ञानतेचे ज्योतिषीचं काया फक्त बदलली. हृदयरूपीच्या अंगणात सडा पडावा, प्रेम नम्रता आणि सहनशीलतेचा, आणि त्या सड्यावर अर्धत पाऊल पडावा म्हणजे सद्गुरू माऊलीचा. मग सडा संतरण आता कोणता टाकायचा आपल्याला? आजीची आता आपण म्हणते आता की आणि सुरुवात करायची की सडा सेवेचा टाकायचा संतरण. त्या सेवेच्या सड्यावर माऊलीचा पाऊल पडावा. कारण सेवेचा आवाज देणं महत्वाचं आहे. सेवेचा आवाज तर भाकरी जर म्हटलं तर माझी भूक भागणार नाही, किंवा ताण पाणी म्हटलं तर माझी ताण भागणार नाही. भाकरी खावीच लागेल, पाणी प्यावंच लागेल. सेवा म्हटलं सेवा होणार नाही, सेवा करायची. कारण सेवा ही महान आहे. सेवेची शाळेत जो करतो तोची जगी महान आहे. फक्त महान संतन कधी बनते? केल्यानंतर बनते. मग म्हणून काय बनणार आहे का? मग आतापासून आपण सुरुवात करायची. ज्याचे तिचे प्रतिक्रिया, ज्याचे तिचे विचार वेगळे असतात, आचार वेगळे असतात, प्रतिक्रिया वेगळी असतात. दास गुरुवारी म्हटले की दासची मनाची प्रतिक्रिया सांगितली की आपण नमस्कार माया करतोय, पलीकडे एक वही घेऊन बसायचं. तुम्ही 100 टाका, 100 पासून 100, 200, 300, 400, 500 ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार. तो सेवा किती होऊन जाईल संतनु? एका सत्संगमध्ये सेवा 4-5 लाखाच्या पुढे होतो. मग सेवेत उतरायचं संतनु. दासनं विचार मांडले आणि सगळ्या सत्संगला प्रबोधन दिले की तुमचे विचार मांडा. तुमचे ह्याच्यापेक्षा पण सुंदर विचार असू शकतात. तर संतनु बघा, ठेविल्यानंतर तशीच राहावी, चित्त्या सुद्धावे समाधान. 2 महात्मे निरंकारी असतात संतांनो. 2 महात्म्यांचं किराणामालाचं दुकान असतं आणि एखादा धंदा भरपूर असतो, एखादा धंदा कमी असतो. बाबाजीकडे एक संत महात्मे जातात, म्हणते की दोघंही निरंकारी आहेत आणि एखादा धंदा भरपूर होतो, एखादा धंदा कमी का? बाबाजी म्हणतात मी एक वाक्य सांगतो की त्या दोघांच्या पर्यंत वाक्य पोचवायचं. म्हणजे सुईचं बळ किती असते? सुईच्या होलामधून बाबाजीने हत्ती पार केला. ठीक आहे, जसं वचन होतं तसं वचन गुरुचं सांगितलं. पहिल्याकडे गेला म्हणले बाबाजींनी सुईच्या होळातून हत्ती पार केला. तो म्हटलं हे असं कुठं असते का? थोडासा धागा झाला तर जाऊ शकत नाही म्हणले, आणि तुम्ही तर सांगता हत्ती पार करायचं. हांजी म्हटले तो निघून गेले. ज्याचा धंदा भरपूर होता तर त्या दुकानकडे त्यांच्या दुकानावरची गेले. त्याला म्हणले की बाबाजींनी सुईच्या होळातून हत्ती पार केला. ते म्हणजे हत्तीच काय सांगत बसले म्हणजे 3 लोकांचा मालक आहे, जग पार करेल म्हणजे. हा विश्वास पाहिजे. आणि संतांनो, विश्वास महत्वाचा आहे. त्या विश्वासावर आपलं जीवन जगायचं आहे आणि लोक परलोक सुखी करायचं. प्रेमाने बोला. संतजनो प्रेमाने बोला. तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी सांगणारे परमादरणीय महात्मा दीक्षित जाधवजी स्टेजवर बनवत आहेत. सद्गुरूच्या जय घोषणे आपण स्वागत करूया. सद्गुरु माता दीक्षा सविंदर हरिजी महाराज की जय. निरंकारी राजमाता गुरुवचनकार की जय. संतजनो प्रेमाने बोला. जशी आपल्या स्मृती ज्ञानेश्वर पेडगे महात्मा सुंदर अशा विचारांची सेवा घेते आणि तदनंतर हे शैवजी एका मुलासाठी प्रेमाने बोला. सद्गुरु स्वरूप सत्संगाची मध्ये प्रेमाने बोलू. तो बघा सत्संग. वो तैरते तैरते डूब गए जिन्हें खुद पर गुमाना था. वो तैरते तैरते डूब गए जिन्हें खुद पर गुमाना था, और ये सब डूबते डूबते भी तर गए. इन पर सद्गुरु तू मेहरबान है, इन पर सद्गुरु तू मेहरबान. अगदी वचन ऐकताना कानाला गोड वाटत. पण या मतीत अर्थ असा आहे, महाराज म्हणतात की तैरते तैरते कोण डबले म्हणजे कोण बुडालं. की एक आहे माया. 2 वस्तू प्रत्येक ठिकाणी आहेत, त्या परमात्म्याने निर्माण केलेली. एक माया आणि एक ब्रह्मज्ञान. आता माया ज्याने कमवली त्याला वाटते की मी जन्माला पोवायला आलं, मी आता म्हणजे तरलो. आता ही जग जरी कमवलं आपण, जग जरी जिंकलं तरी सुद्धा काय आहे ते बुडणार आहे. आणि हे जे ब्रह्मज्ञान आहे
हे ज्ञान आपल्याला जर आपल्याला काय या मायेमध्ये काय कमवता नाही आलं या जगामध्ये, तरी एक सद्गुरूच्या चरणावरचं जे ब्रह्मज्ञान आहे ना, हे जर आपल्यापाशी असेल, त्या ज्ञानाग्नीमध्ये हे सगळं मी सांगतो जळलं जातं. या जीवात्म्याच्या पाठीमागे लागून आलेली जे जे विकर्म आहेत, जे संचित प्रवत्प्राय साठे, त्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर त्याला ज्ञानाग्नीच लागते. आणि म्हणून काय झालंय, आपल्याला काही नाही कमवता आलं, जन्मोजन्मी आपण जरी काय कितीच पापाची डोंगर केलेली असली, किती जरी पुण्याची डोंगर केली, तर साथ संगत ते आपल्याला त्याची भोग भोगावीच लागतात. जर करता एक आरोग्य आहे आणि त्या आरोग्याला एकाला सोन्याची बिडी आणि एकाला जर करता लोखंडाची बिडी घातली, तर साथ संगत आरोपी तो आरोपीच आहे, त्याला शिक्षा ही होणारच. तसं पुण्य कर्म करा, अगर पाप कर्म करा, त्याला भोग भोगण्यासाठी जन्माला यावंच लागेल. आणि जर करता या सद्गुरूच्या चरणावर येऊन जर ब्रह्मज्ञान घेतलं आणि जर करता ते ब्रह्मज्ञान घेऊन या सत्संगाशी आणि या तुम्हा मायबापाशी जर जुळून राहिलो, तर माझी मुक्ती सत्संग ठरली आहे बरं का. तर हे आपलं तर तुम्हाला सांगतो, आपली मुक्ती झालेली आहे, ब्रह्मज्ञान घेतलेलं आहे. पण आता ती माऊली काय नाही सत्संग आम्हाला काय तर आता या शरीरामधला एक अवयव नसल्यामुळं आम्हाला आता इथं पुण्यात येऊन सुद्धा आम्हाला जाता आलं नाही. पण माताजी काय म्हणतात ना, आता तुला दत्ता आलं नाही आलं ना, आता तुझ्या घरातच येतो. आता सत्संग आता 26ला आपल्या घरात येणार आहेत. मग आपल्याला काय घराची कळा अंगण सांगते बरं कसा सत्संग. मग आता अंगण कसं ठेवायला पाहिजे, आणि आता मला ब्रह्मज्ञान झालंय, मी मुक्त झालोय, तर इतरांची मुक्ती कशी व्हायला पाहिजे. जे तरलो म्हणाला की नाही, तो तरला नाही बरं का, पण येऊन कुठलो म्हणून मी तरतोय, त्याला ब्रह्मज्ञानाची जरूर आहे सत्संग. म्हणून काय करायला पाहिजे आता आपण, पानी के बिना नदी बेकार है, अतिथि के बिना अंगन बेकार है, पैसे के बिना पॉकेट बेकार है, प्रेम के बिना सगे सोयरे बेकार है, जीवन में सद्गुरु नहीं तो जीवन ही बेकार है सत्संगत. म्हणून या जीवनाचं, माझ्या जीवनाचं कल्याण झालं हे काही नवल नाही, पण पुढे उतरावी इतरांची ही गोष्ट सत्संगत आपल्या या समागमामध्ये, आपल्या सांगलीच्या समागमामध्ये आपण निरंतर एक खारीचा वाटा घेऊन त्याच्यावर प्रयास करूया सत्संग आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून सत्संगाची प्रेमाने बोला. संत जन्म प्रेमाने बोला. महाराजांना काल सांगितलं, आम्हाला का ग्राउंडवर तिकडे सगळी महापुरुष गेले की तुम्हाला टू व्हीलरनं सांगली ग्राउंडवर सोडण्यात येईल, संपूर्ण वाईटअप झाल्यानंतर नेली गाडी म्हणून सांगितलं. प्रेमाने बोला. महादेव ऐवळीची सुंदर अशा अभंग रचनेतून आशीर्वाद प्राप्त करतील आणि तदनंतर अर्चना बाबर यांची सुंदर अशा गीतासाठी प्रेमाने बोला. प्रेमी सत्संगाची प्रेमाने बोला. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे
प्रेमाने बोला. तुझी जे झाली तिथंच आहे मग विचार सांगत ते पण सांगत तुमच्या आशीर्वाद सगळ्यांचं लक्ष होते त्यांना आशीर्वाद आहे त्यांच्या हाताला जी बळ ती करणार तुम्ही असं असेल. प्रेमाने बोला. अर्चना बापरवेंची संघर्षा गीता सेवा देखील त्यानंतर सतीश माळी संघर्षा विचारासाठी प्रेमाने बोला. सात संघर्ष प्रेमाने बोला. काय मागू अनंता तुला लाख मोलाचा जन्म दिला झाले संतांचे दर्शन मला देव विश्वाचा मी पाहिला
संतजन प्रेमाने बोला जशी गजानन गायकवाड विचारासाठी प्रेमाने बोला संतजन हो प्रेमाने बोला. खूप आपण भाग्यशाली आहोत. सद्गुरू माताजींचं आगमन सांगली नगरीत पुढच्या वर्षी होणार आहे. सेवेचा फार मोठा आपल्याला संधी उपलब्ध आहे. त्यामुळे सेवेमध्ये संतजन सर्वांनी उत्साह दाखवायचा आहे. आज एक सकाळी 2-3 परिवारामध्ये दासला जाण्याचा योग प्राप्त झाला. बोलता बोलता दास बोलला की तन मन धनानं आपल्याला सेवा करायची आहे. त्यांना बोललो जर महापुरुष 25-30 आले तर तुम्ही प्रसादीची सेवा कराल का? माताजींना बोललो हो म्हटले. फक्त महाराज तुम्ही सांगा आम्ही तयार आहोत. तर संतजन याचा उत्साह बघायला मिळाला. तर खूप संतजन या सेवेविषयी लगन पाहिजे आणि सेवा ती करायची आहे की जी सेवा आपल्या सद्गुरूंना आवडते. जसं शहनशाहजी म्हणतात तन मन धन सर्वांनी उत्तम सेवा ती गणली जाते जी होई निष्काम निश्चित. सद्गुरूला जी आवडते सद्गुरूला ती सेवा आवडते जी सेवा निष्काम भावनेने केली जाते निश्चित भावनेने केली जाते. मला काहीतरी मिळावं हा त्यामध्ये भाव नसतो. अशी निष्काम भावनेने केलेली सेवा सद्गुरूला आवडते. स्वामी विवेकानंद म्हणायचे तुम्हाला जे काही द्यायचं आहे ना ते देऊन टाका. त्याच्या मोबदल्यात मला काहीतरी मिळेल याची अपेक्षाही करू नका. 10 पटीने नव्हे 1000 पटीने परत ते तुम्हाला मिळणारच आहे हो. परंतु त्यावरचे तुमचे लक्ष असता कामा नये. म्हणून संतजनो खूप मोठे आपण भाग्यशाली आहोत की सेवेचा हा मोका आपल्याला मिळालेला आहे. तन मन धनानं भरपूर आपण सेवा करून सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त करूया. आणि सेवकाला सेवा कर म्हणून सांगायला नको. कारण संत लाभसिंहजी महापुरुषांना सांगायचे समजावायचे की सेवकाला सेवा कर म्हणून सांगायला नको. सेवेचा आदेश मिळतात त्यानं सेवेला जुंपून घ्यायला पाहिजे. बळजबरीने केलेली सेवा हृदयाला भिडत नाही असे संत लाभसिंहजी सांगायचे. म्हणून संतजन आदेश मिळाल्यानंतर आम्हाला सेवेला जुंपून घ्यायचं आहे. आजपासूनच थोडी थोडी माया आम्हाला बाजूला काढायची आहे. आणि शेवटी संतजन ती समागमची जेव्हा रिसीट बुक उपलब्ध होईल तेव्हा ती सेवा करून सद्गुरूंचे आम्हाला आशीर्वाद प्राप्त करायचे आहे. संतजन दातारच्या चरणी आपण सर्वजण अरदास करूया. हे दातार हे तन तुझंच आहे मन तुझंच आहे आणि धन देखील तुझंच आहे. तू आमच्याकडून सेवा करून घेतला तरच आम्ही सेवा करू शकणार आहे. संतजन हो प्रेमाने बोला. संतजन प्रेमाने बोला जशी अरदास करते गायकवाड सुंदर अशा विचारांची सेवा घेतील. त्यानंतर स्वराज शिंदे माता सुंदर अशा प्रेमाने बोला. आता दुसऱ्या संतांची प्रेमाने बोला. आजपर्यंत ऐकत आलो महाराज. नागपूरला कार्यक्रम झाला औरंगाबादला झाला समालाकाला झाला पुण्याला झाला दिल्लीत झाला. फक्त ऐकून झालं. प्रत्येक गावात महाराज नवली होत्या मार्च महिना आला घरपट्टी भरा नाहीतर नळाचं कनेक्शन. आता सुद्धा आम्हाला तुम्हाला असाच आदेश आलाय महाराज. सेवा करण्याचा मोका आलेला आहे आता महाराज. तो मोका चुकला की महाराज मग आम्ही जोडी पाहिजे पडते. आता हा खरा चालू छान झालाय महाराज. आणि 1 वर्ष तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. 1 लाखाचं एफडीचं व्याज जर तुम्ही 1 वेळा भरला तरी सुद्धा तुमचा आनंद आहे महाराज. ती जर जमत नसलं एका बाजारातनं लोटकं घ्यायचं महाराज. काय असेल ती आपली इच्छा त्यात टाकायची महाराज. आणि आपण पडायचं नाही. जिथं जसे खूप चाललेलं नाही की बाबा माझं लोटकं आहे महाराज. सगळ्यांनी महाराज आता प्रत्येक कार्यक्रम असा आहे की एकदम स्टँडर्ड कार्यक्रम चालला सांगली जिल्ह्यामध्ये महाराज. हा सेवेसाठी भाव असणार आहे प्रत्येकाचा महाराज. प्रत्येक संघाचा विशेष कार्यक्रम असणार आहे. आणि तुम्हाला आम्हाला महाराज या विशेष कार्यक्रमामध्ये जायचं आहे महाराज. इतकं लोक सांगते तुम्हाला आम्हाला ऐकायचं आहे फक्त महाराज. पण काय करायचं आहे हे तुम्ही आम्ही ठरवायचं आहे महाराज. सांगली जिल्ह्याचं महाराज नाव शोधू का असं दिल्लीत नवा अख्ख्या देशात गाजलं पाहिजे. आज जिल्ह्यात कसं आहे महाराज महात्माजींनी अनाउन्स करताना चांगलं म्हटलंय.
चांगलं चांगलं म्हणून मग चांगली म्हटले ना. तर ह्याचं नाक आपण खाली करून द्यायचं नाही. आणि ह्यात काय विशेष नाही महाराज. 365 दिवसाचे कार्यक्रम आहेत महाराज. काय विशेष चालून काय हे होणार नाही महाराज. एक उदाहरण देतो तुम्हाला महाराज. एक बेकारी भीक मारतो, रोज भीक मारायचा महाराज. अनेक वेळा काय झालं, एक शेठ चालला का आणि त्या कटोरी पैसे कटोरी उचलली आणि म्हणाला अल्लाह तुम्हाला भला करेगा. तो काय नाही महाराज, तसाच पुढे चालला महाराज, तसाच जाणार पुढे महाराज. तो फार ऑफिसात गेला महाराज, ऑफिसच्या डोरमध्ये जाऊन उभा राहिला महाराज. त्याचं सगळं कार्यक्रम सगळं आवडलं महाराज. मग त्याला वाचननं सांगितलं मालक आज बोलवले. ठीक आहे, गेला, नमस्कार केला. मी भिकारी आहे म्हटला, तुमच्या मागं फार वेळ लागलोय म्हटला आणि तुम्ही महाराज काय तर मला सेवा करायची आणि माझी इच्छा फार मोठी आहे म्हटला. खुर्चीवर बस. खुर्ची बसायला दिली महाराज त्याला. तुझी काय इच्छा आहे म्हटला. माझी काय म्हटला 100, 500, 50 रुपयाची इच्छा आहे म्हटलं. नाही म्हटला, मी तुला 5-6 लाख रुपये देणार आहे. हा मालक यायला लागलाय, किती देईल याला गणित नाही, पण मी सांगतो ते दुकान म्हणतोय 5-6 लाख रुपये तुला देणार आहे. काय करणार आहे. काय नाही म्हटलं महाराज. 4-5 लाख रुपयाची इंडिका गाडी येतो म्हटलं आणि परत मी भीक मार. ही अवस्था येऊन देऊ नका अशी आमची इच्छा आहे. हा गुरु येणार आहे महाराज, येणार आहे तुम्हाला काही ना काही तर येणार आहे, पण हे आपण शोधून गेलं पडायचं नाही. काय रे गोळा करायचं, नेऊन टाकायचं, पैसे नसणं हरकत नाही. रोज सांगलीला जायचं, तिकीट काढायचं होत नाही, फुकट रेल्वेला जायचं महाराज. कम सामान भाऊ तारा आपली यात्रा संतोष पिचली. तुम्हाला कोणी अडवणार नाही मला, चिंता करू नका. आज असली अवस्था चालून आलेली महाराज, या संधीचा तुम्ही फायदा घ्यायला पाहिजे एवढंच दासला वाटतंय. आनंद ह्याच्यातच आहे महाराज. आनंद येते सर्व काळ आहे महाराज. माताजी किसी को कुछ नहीं मिलता तुम्हारे हरकत के बिना, ये खुदा भी कुछ नहीं देता ये रजा के बिना. सांग प्रेमाने बोला, संतजन प्रेमाने बोला. ज्यावेळी अनाथमयी झाली चांगली समागम, पुन्हा ते पहिलं माताजीकडे गेलो आणि हात जोडून म्हणतो. माताजी म्हणते प्रत्येक वेळी असं सांगतात म्हणते की सेवा करायला गेलो कमी पडली नाही. मातांचं ध्यानच तसं होतं. आता म्हणलं माताजी मी तुमच्याकडे तुम्हाला सांगतो म्हणलं, माझं ध्यान असं म्हणलं भरपूर सेवा करायची. पुन्हा म्हणलं की ऍडजस्ट झाली, ही झाली, ती झाली. कारण करता करता जर भगवत असेल तर करून पण येणार कोण आहे, भगवंत आहे. आणि पुन्हा एक प्रश्न उत्पन्न झाला की महापुरुष म्हणतात ना, एखादं काम नाही झालं की प्रभूची ते इच्छा असते, आपल्या चांगल्यासाठीच ते असते. मी त्यावेळी नुसता की म्हटलं माताजी म्हणतात ते काम झालं पाहिजे आणि पुढे काय वाईट पण नाही झालं पाहिजे म्हणतात. कारण एवढा कमजोर माझा गुरु नाही की माझा जो गुरु आहे ना एवढा कमजोर असू शकत नाही की बाबा जे प्रार्थना चालताना तसंच होणार, मग तुला मी सावध करणार, तुला व्यवस्थित करणार. नाही. गुरु असा आहे ना, उपन्न तर सगळं उपन्न बघा. सगळंच काय असेल ते धुलाई तर सगळेच धुलाई, काय केलं तर सगळंच द्यावं. गुरु असा आपला काय म्हणतात ते असं कमजोर गुरु नाही किंवा असं भक्तासाठी ना. अहो त्या काळात भगवान श्रीकृष्ण एवढा काय सत्यसंकल्पी मर्यादेशीर असणारे ह्यांनी म्हणतात काय रामचंद्राला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात ना, प्रेमानं बोला. अहो त्याचा अवतार मर्यादा पुरुषोत्तम असताना महाराज त्यानं सुग्रीवासाठी तिच्या भावाला लपून झाडाच्या आडोशाला बाण मारला नाही का, भक्तासाठी. सुग्रीव भक्त बळी म्हटला ती मरताना म्हटला, अरे म्हटलं एकदा सगळं असून ना मी मानत घेऊन रावणाला आणलो होतो, रावण आणलं म्हणून होतो म्हटलं, ह्याला मी वचन देतो. प्रेमाने बोला. त्या मर्यादा पुरुषोत्तम त्या अवतारामध्ये सुद्धा मर्यादा मोडली भक्तासाठी. महाराज भगवान श्रीकृष्णाने एक असं की बार वाजता अर्जुनाला घासून गेला तर बितावा विष्णूच्या अंगात काय करत. आपला भगवान एवढा पण असा हे नाही की माझ्याकडे होणारच नाही. आपल्याला करायची इच्छा नसते मुळात. प्रेमाने बोला. आपल्याला एक सवय लागलेली आहे की राहावे चित्ते असू द्यावे. अहो हे म्हणायचं तुम्ही तुकाराम म्हणायचं ते वैराग्याचे धनी होते. आपल्याला सगळं पाहिजे असते, बाळाने पोकरतोय म्हणतोय ठेवले आनंद कैसे राहावे. म्हणायला फक्त सेवा करायसाठी ठेवली आनंद कैसे राहावे. संगत करा म्हणतात ठेवली आनंद, नमस्कार करा म्हणतात ठेवली आनंद, आणि बाळ कुठं म्हणते ठेवली आनंद कैसे राहावे. शुल्कुट जोर करा. रात्री आमच्या घरात शेजारच आहे, रात्री 12 वाजता उठते, दुसऱ्या मका असू दे, ऊस असू दे, तो रात्री 12 वाजता आणि सकाळी मला प्रवचन देते.
प्रेमाने बोला. हित मात्र आणि हित परमात्मा आला नाही. ठेवले ते तशीच राहावे. भगवंता कार्य करून घेईल आता प्रेमाने बोला. तेव्हा आमचे महात्मा सांगायचे त्यांनी मला मी त्यांना उठून मला बोललं तरी पण मी त्यांना मला बाजूला पाहिजे. महाराजांना 5 लाखाची सेवा माताची इच्छा नाही म्हणतात करायचे म्हणजे करायचे ते बाकी काय सांगायचं. कारण आदेश आहे म्हणलं आदेशात पालन करणे हे कर्तव्य म्हणतात. मला विश्वास आहे म्हणतो तुम्ही करणार आणि दाब पण दिलं प्रेमाने बोला. सवय का बेकार सवय ठेवली आले ते त्याची इच्छा असं राहिले ते ओशो एक उदाहरण आहे बघा. सगळ्यांना भारी महाराज कुठला आवड नाही तो फकीर आहे नाही ते आवड का सवय झालेली आहे घरी तिथे खायची नाही तिथे राहायची. खरं म्हणतो खरं आहे. प्रेमाने बोला प्रेमाने बोला. आणि गायकवाड म्हणून गेले की 4 जण आमच्यासाठी नवीन असेल त्यांना काय जाते त्यांना तुला पगार आहे पण तुला आणून आपल्याला कुठे आणून नाही म्हणतोच. आपल्याला एकच कर्म करायची सवय नसते त्यामुळे ठिकाणी निष्काम असं बघा जरा बोलू दे. प्रेमाने बोला. आपल्याला सवय झालेली आहे. आपल्याला कशी सवय सांगू तुम्हाला सकाळी 10ला उठायचं काम करायचं 2-3 तास कसं तरी काढायचं 4 वाजता घर पकडायचं 2-3 तास आपलं तोंडाला टीशर्ट करून बोलायचं 6 वाजता संलग्न जायचं आणि ठेवली आणि ते तशीच म्हणायचं त्याला यायचं आणि शेवट आपल्याला आताची इच्छा माझी तणाकडे करून घ्यायची किती तणा घरचं गावात म्हणजे हे जे आहे ना आपण अहो माताजी कुठची गाडी प्रेमाने बोला गुरु आपल्याला कुठची गाडी आणि माताजींनी चंद्रकोडी मीटिंगमध्ये रेखाला सगळ्या त्यांनी सांगितलं की माताजींची इच्छा आहे की प्रत्येक भक्ताने विमानाला समाधान मिळावं. सिद्धांत हे आपण ज्ञान आपल्या पद्धतीने लावतो किंवा अर्थ वेगळा होता आपण लावतोय वेगळ्या पद्धतीने. हे तुकाराम महाराज होते असं समोर नका गरीब होते 65 जहागीर पाण्यात पडून ते होते आणि एक जण तुकाराम महाराज गेले बोलू काही प्रेमाने बोला. आणि महाराज गेल्यानंतर शिवाजी महाराज गेल्यानंतर शिवाजी महाराज नजरात दिला तुकाराम महाराज घेतला आणि शिवाजी महाराज म्हणून गेलो अहो म्हणजे असल्या परिस्थितीत सुद्धा तुम्ही घेत नाही जर मुलाबाळांचा विचार करा तुम्हाला असं वाटतंय का म्हणजे मला हे जमू दे असं वाटतंय का काय इच्छा सांगा म्हणजे मला काय इच्छा काय पाहिजे म्हणजे तुम्हाला काय पाहिजे म्हणजे मग अहो आम्ही महाराज कुठे शांत म्हणजे तुमचे सैन्य बसवा म्हणजे सगळे मंडळाला सगळ्यांचं बोलवलं सगळ्यांना बसवलं टाके ठेवली पुढे आणि महाराजांनी फक्त तुकाराम 2 टाळ्या मारल्या महाराज सगळ्यांच्या टाका जेवण आला. संतांकडे ते नसते लक्षात संत वेगळ्या तुम्ही ते जगाला विचार करण्यासाठी आले असं नाही समजायचं की ते गरीब होती ते ती भावना वेगळी होती ती नाही समजणार तुम्हाला. भगवंत ज्यावेळी त्याला त्रास होत होता त्यांनी विद्रोह केला म्हणजे तुझे दासे करू आणि तुम्हाला धीक झाले जिने जळो पेटलाय हे म्हणण्यामागची भावना वेगळी होती की भगवंत माझ्यासोबत आहे असं ज्यावेळी वाटलं महाराज त्यावेळी हा बघायचा ते पैसे मागण्यासाठी आणि हे करण्यासाठी नाही लक्षात. त्यांनी 5 जणांनी जहागिरी काय केली नदीत बुडवली का कारण दुष्काळ आला होता. आपण बुडवतोय प्रेमाने बोला आपल्याला होते का आपल्याला महाराज सांगून गेली सेवा करा मला तरी की अजून आणलं नसेल बरोबर आपण आणि आपण काय म्हणायचं महाराज छान ठीक उद्या ते गाव त्यांचा पुरुषार्थ बघा धन्य तुकोबा म्हणून त्यांनी केला पुरुषार्थ त्यांचा जर पुरुषार्थ झाला तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज पुरुषार्थ झाला मग काय जमते जे जमते ते करायला सांगतात महापुरुष बाबा आता तुला 1 वर्ष आधी सांगतो की बाबा बाजू करतो माया टाकली आणि होणार तुम्ही म्हणाल 5 लाख माझी 5 लाख इच्छा आहे पाऊस प्रेमाने बोला महाराजांमध्ये किती सेवा करतो रोजच करतो म्हणजे प्रेमाने बोला मी म्हणजे का असं म्हणजे आता काय म्हणतो हे आपल्याकडे होते म्हणजे आपली परिस्थिती अशी असते. मी म्हटलं जर लाखाला म्हणला मला सांग सेवा कोण करून घेणार आहे प्रेमाने बोला. अहो जर तुझी जाऊ कोण सेवा करून घेणार आहे गुरु कोण घेणार आहे मग मला सांगा बरं भाव असे कसं देऊ देणार की नाही हे 2 सिद्धांत माहिती आहे. भक्ताची इच्छा भगवान पूर्ण करतोय हे तर मान्य आणि दुसरी इच्छा काय सेवा कोण करून घेतोय गुरु करून घेतोय. तुमचा भाव आहे 5 लाखाची गुरु करून घेणार नाही. अहो लक्षात ठेवा तुमचं 5 लाख टार्गेट ठेवला तुमच्या डोक्यात कुठला तर धंदा घालतील ते धंद्यात यश येतील ते रुटीन लावणार आणि तुम्हाला 5 लाखाची सेवा करून घेणार अशी म्हणायचं नाही नसतं म्हणायचं ठेवले ते पहिलं
घेऊन जायला जास्तच